तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी हे काय कपडे दाखवते, पण झालं असं होतं की रिओनी चूक केली होती म्हणून सकाळीच कपडे वॉश करून घेतले आणि वाळत पण टाकले. भरपूर पसारा झाला होता. मुलं स्कूलला गेले होते आणि हे मला क्लीन करायचं होतं. पण त्याआधी म्हटलं थोडंसं आपल्या चेहऱ्याची पण काळजी घ्यायला हवी. म्हणून मी काय केलं होतं, कोरफड जी असते ना, तर त्यातला जो गर होता तो पूर्ण असा काढून घेतला. छान असा मऊसूद असं ते केलं आणि नंतरनं जरा फेसचं माझ्या मसाज करत होते. कारण की चेहरा माझा खूप काळवंडलाय आणि असं वाटत होतं की एकदम त्याच्यात काही हेच नाही राहिलं. म्हणून म्हटलं थोडीशी आपण पण काळजी घ्यायला हवी. तर असं काहीसं माझं हे रफ करण्याचं काम सुरू होतं. तर ते थोडंसं छान असं मुरू द्यावं आणि मग कामं वगैरे बाकीची करून घ्यावी, असं काहीसं माझं नियोजन होतं. भांडे वगैरे घासून झाले आणि ही हवरी पण मला भाजून ठेवायची होती, जी की मला नेहमीच लागत असते. सकाळची थोडीशी क्लिप मी इथे ॲड करतीये, कारण की रियान पिठासोबत खेळत होता आणि त्याने काहीतरी जिलेबी बनवली होती, असं तो म्हणत होता. इशूचंही इकडं भिंगरी खेळणं सुरू होतं. त्याला फक्त खेळायला पाहिजे 5 मिनिटं का होईना, पण ते वेळ असतो, तर त्यात ते मस्त खेळून घेतात आणि मग दिवसभर ते बिझीच असतात. इव्हनिंगची वेळ होती. रिओचा डान्स क्लास चालू होता, तर बाकीच्या मुलांचं थोडंसं प्रॅक्टिस सुरू होती. तेव्हा रियाला ब्रेक दिलेला, तर तो इथं माझ्याजवळ येऊन मस्ती काहीतरी करत होता. डान्स क्लासवरून आल्यानंतर भूक लागली म्हणून ऑरेंज पाहिजे असा हट्ट होता. ऑरेंज खाल्लं. माझी पण बाकीची कामं झाली. ईशानचा डान्स क्लास सुटणार होता म्हणून त्याला घ्यायला गेलो. तर आता 6:30ची वेळ आहे आणि पाहू शकता तुम्ही किती अंधार पडलाय. थंडीच्या दिवसात लवकरच दिवस छोटा होतो, तर अंधार लवकर पडतो. आता इथं रिऊ आणि त्याचा फ्रेंड त्यांची भांडणं झाली होती ह्या रिक्षावरून. तर त्यांना पहिले मी ह्या ॲक्टिव्हिटीसाठी बसवलं, की जी की त्यांना पेस्ट करायची होती इथं पेपर. तर दोघांनाही त्याचे त्याचे पुस्तकं दिले आणि त्यांच्याकडून ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करून घेतली. मुलांना त्यातच रमून गेले आणि रिक्षाचं काय त्यांना भानच राहिलं नव्हतं. ते विसरून पण गेले, की हे दोघं कशासाठी भांडत होते आणि रिक्षा त्यांच्या समोर होत्या तरी ते एकही जण रिक्षा काही घेत नव्हता. हा काहीतरी थोडासा त्यांचा चेंज झाला. आज बनवली होती पनीरची भाजी आणि चपाती. रियानला काकडी खूप आवडते म्हणून भरपूर काकडी त्यामध्ये ठेवली होती मी. आता बाहेर निघालो होतो कारण असं की यांच्या ऑफिसमध्ये एका कलीगचं कोणाचं तरी वास्तुशांती होती आणि गिफ्ट घ्यायचं होतं. पहिल्यांदा तर पोहोचलो आणि नंतरनं गेल्या-गेल्या मुलं टॉय सेक्शनला गेले. टॉय सेक्शनचं पाहून झाल्यानंतरनं जे गिफ्ट घ्यायचं होतं ते काही आम्ही पाहत होतो. बराच वेळ पाहून झाल्यानंतरनं जे आम्हाला पहिल्यांदा आवडलं होतं तेच फायनल केलं. कसा वाटला आजचा मिनी व्लॉग? आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक